गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शेतात ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांची वाट सुकर व्हावी यासाठी राज्य शासनाने पाणंद रस्ते योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यात रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे। मात्र येथील किती रस्ते हे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले? कारण उदाहरण द्यायचे झाल्यास भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत टाकळी रस्त्यावरील दिलीपराव राऊत यांच्या घरापासून 1 किलोमीटर पर्यंत रस्त्याची मंजुरी होती, परंतु या रस्त्याचे कोणतेही काम न करता मस्टर उचलत असल्याची तक्रार अवघडराव सावंगी येथील हरिदास दगडुंबा फुसे यांनी अर्जाद्वारे लेखी तक्रार भोकरदन येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, भोकरदन गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिनांक 21 जुलै रोजी केली असून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करून अपहरण केले असल्याचं ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून ग्रामविकास अधिकारी यांना सेवेतून निलंबित करावे व सरपंच यांच्यावर गंभीर स्वरूपात गुन्हा दाखल करावा, नसता लोकशाही पद्धतीने उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असा सजग इशाराही देण्यात आलाय। असे किती प्रकार भोकरदन तालुक्यात घडलेले असतील तर प्रशासन त्यावर काय कारवाई करेल ही चर्चा मोठ्या प्रमाणात गावकट्ट्यावर निघत आहे। एस मराठी न्यूज साठी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।